एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापूर येथील कुरुकली येथे भरधाव वेगात स्टंटबाजी करत आलेल्या अल्पवयीन चालकाच्या मोटारीने कॉलेज एसटी थांब्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना चिरडलं। गुरुवारी दुपारी सुमारे 1:30 वाजता झालेल्या भीषण अपघातात 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून 4 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत। प्रज्ञा दशरथ कांबळे असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे। प्रज्ञा भोगावती महाविद्यालयात बीएससीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती। गुरुवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर भोगावती महाविद्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या एसटी बस थांब्यावर राधानगरी व कोल्हापूरच्या दिशेने घरी जाण्यासाठी 50हून अधिक विद्यार्थी थांबले होते। यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या मोटारीने विद्यार्थिनीच्या घोळक्यात घुसून जोरदार धडक दिली व फरफटत नेलं। घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला। अपघातानंतर मोटार थांबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठलाग करून भोगावती येथील ठिकपुर्ली फाट्याजवळ मोटार पकडली। मोटारीत असलेली 4 अल्पवयीन मुले घटनास्थळावरून पळून गेली, मात्र अल्पवयीन चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। अपघातात प्रज्ञा कांबळे हिला गंभीर दुखापत झाली होती। तिला तत्काळ भोगावती येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। जखमी झालेल्या विद्यार्थिनींमध्ये अस्मिता अशोक पाटील, श्रावणी उदय सरनोबत, श्रेया वसंत डोंगळे, प्रेरणा शिवाजी माने यांचा समावेश आहे। या सर्वांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।